का। और ऑर्नेट की टीम से निवेदन है जल्द से जल्द गेम को प्रारंभ कराए। इतना वक्त ऑलरेडी खर्च किया जा चुका है उनके ऊपर, तो अब ज्यादा टाइम ना लें। जितना ज्यादा समय व्यय होगा उतना ही नुकसान यहां पर होगा अगले आने वाले मैचेस में। और फिर से एक बार तैयार बॉलिंग लाइन पर आनंद पांडे। दोनों अंपायर से अनुरोध है जल्द से जल्द मैच को प्रारंभ कराएं। इसके पहले ही बहुत ही विलंब हो चुका है मैच में। और एक बार मैच को फिर से प्रारंभ किया गया। आनंद अपने ओवर की पहली गेंद लेकर तैयार, इसे खेल दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। गेंद जा रही है, फील्डर उसके नीचे और गेंद बाउंड्री लाइन को क्रॉस करते हुए 4 रनों के लिए झनाकेदार चौका आता हुआ। वेलकम डी से। थैंक यू डी से। अगर इस शॉट को देखा जाए तो पहले से ही बल्लेबाज ने ये भाप लिया था कि वहां पर कोई भी फील्डर मौजूद नहीं है और गेंद उसी प्रकार की मिली। बल्ले का फेस खोला और गेंद बाउंड्री की तरफ ढकेल दिया। इस बीच अगली गेंद आनंद की हल्के हाथ से फ्लिक किया है, गेंद जा रही है थर्ड मैन की दिशा में। जब तक कि फील्ड किया जाए तब तक दोनों बल्लेबाजों ने दौड़कर दौड़, और इस बीच रनआउट का चांस था, गवाया लेट थ्रो की वजह से। दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 3 रन पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट आकाश और रोहित के बीच, और स्कोर उछलता कूदता 27 रनों के योग पर जा पहुंचा है। अच्छी बल्लेबाजी। और इस बीच आनंद की अगली गेंद पुश कर हल्के हाथों से पुश करने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। रन बनाने की सारी संभावनाएं खत्म। तो अच्छी वापसी इस गेंद पर, और इस ओवर का अभी तक टोटल समरी इस प्रकार से है। पहला 4, दूसरा 3 रन और तीसरा डॉट बॉल। इस बीच अगली गेंद आनंद की, स्लाइस किया है, पॉइंट की दिशा में गेंद जा रही है। फील्डर जब तक फील्ड करे, दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 2 रन पूरे किए। तीसरे रन के लिए बल्लेबाज कोशिश, और देखते देखते 3 रन कंप्लीट। चौथे रन के लिए बल्लेबाज दौड़ चुके हैं और एक और रन। खराब क्षेत्र रक्षण, खराब फील्डिंग, और 4 रन इस गेंद पर अर्ज होते हुए स्कोर बढ़ता हुआ 31 रनों के योग पर। अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी, अच्छी सूझबूझ भरी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, आकाश और रोहित। और इस बीच अगली गेंद रोहित के लिए, स्ट्रेट की दिशा में खेलने की कोशिश, और यहां पर कॉटन बोल्ड। एक अच्छा कैच आनंद के द्वारा, बाहर जाना होगा रोहित को। विकेट डाउन। थैंक यू डीजे। और नए बल्लेबाज इस समय मैदान में दाखिल होते हुए प्रवीण।
अगर अभी तक टोटल मैच की समरी देखी जाए तो एक विकेट के नुकसान पर टोटल स्कोर 31 रन ऑन दी बोर्ड। प्रवीण नए बल्लेबाज मैदान में, राइट हैंड बैट्समैन आनंद की अगली गेंद का सामना करेंगे प्रवीण। इस बीच आनंद की अगली गेंद और इट्स वाइड बॉल, थैंक यू। स्कोर बढ़ता हुआ 32 रनों के योग पर। एक सूझ बूझ भरी गेंद को देखा, गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है। बल्लेबाज प्रवीण ने तुरंत गेंद को छोड़ दिया और जाने दिया, तो ये होती है एक अच्छे बल्लेबाज की निशानी, उनको पता था। इस बीच अगली गेंद वापस से आनंद की प्रवीण के लिए, स्विच हिट करने की कोशिश, हवा में गेंद, कैच आउट का चांस और कैच छूटा। एक ही रन से दोनों बल्लेबाज को संतोष करना होगा और स्कोर इस समय 33 रनों के योग पर। 2 ओवर की समाप्ति पर टोटल स्कोर 33 रन्स ऑन दी बोर्ड। वेलकम डीजे। और अपनी टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आते हुए अमित सामना करेंगे प्रवीण। अमित का फील्ड में थोड़ी सी रिप्लेसमेंट करते हुए अमित की पहली गेंद सामना करेंगे प्रवीण। ऑफ स्टंप पर सफल होकर प्रहार करने की कोशिश और इस बीच एक वाइड गेंद और खराब थ्रो की वजह से दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 1 रन पूरे किए। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे हैं और देखते देखते 2 रन कंप्लीट, वाइड +2, टोटल स्कोर 36 रन्स ऑन दी बोर्ड। इस मैच में अगर देखा जाए तो रनिंग बिटवीन द विकेट्स जो दोनों ही बल्लेबाज, तीनों अभी तक जो तीनों बल्लेबाज थे, बल्लेबाज हैं, बल्लेबाजी कर रहे हैं दोनों बल्लेबाज। इसके पहले रोहित ने भी सेम चीज की है। और इस बीच अगली गेंद पुल किया है, गेंद जा रही है फील्डर उसके नीचे और तब तक देखते ही देखते दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 2 रन पूरे किए। 2 रन की सहायता से स्कोर में इजाफा होता हुआ 38 रन्स ऑन दी बोर्ड। तो रनिंग बिटवीन द विकेट्स की बात कर रहा था मैं, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स अभी तक देखने को मिली है इस टीम के द्वारा। इस बीच अगली गेंद फिर से तेज तर्रार प्रहार करने की कोशिश, बीट हुए पूरी तरह से बल्लेबाज। बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया, तो एक अच्छी वापसी इस गेंद पर। इस बीच अगली गेंद अमित की, बल्लेबाज ने नकारा, अंपायर के द्वारा डिसीजन आता हुआ इट्स डेड बॉल। तो अभी भी स्कोर 38 रनों के 38 रन्स ऑन द बोर्ड। और इस बीच अगली गेंद अमित के ओवर की, फिर से प्रवीण के लिए छोड़ दिया है गेंद को और इट्स अ डॉट बॉल। एक अच्छी गेंदबाजी अमित के द्वारा, 2 गेंदें दोनों की दोनों डॉट, एक अच्छी वापसी कही जाएगी अमित के द्वारा इस ओवर में। इस बीच अगली गेंद फिर से प्रवीण के लिए, तेज तरार प्रहार करने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किराना, गेंद जा रही है मिड ऑफ की दिशा में और जब तक कि थ्रो किया जाए तब तक दोनों बल्लेबाजों ने दौड़कर 3 रन पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स स्टार्ट से इस टीम के द्वारा देखने को मिली है। अच्छी बल्लेबाजी कही जाएगी टीम की वजह से और स्कोर बढ़ता हुआ 41 रन ऑन दी बोर्ड। तो सूझबूझ भरी बल्लेबाजी, मात्र 6 और 4 पे भरोसा नहीं,
दिखाते हुए रनिंग बिटवीन द विकेट्स अच्छी करके भी रन बनाए जा सकते हैं। इस टीम ने इस बीच अगली गेंद फ्लिक किया है, लेग साइड की दिशा में गेंद जा रही है, फील्डर उसके पीछे, गेंद बाउंड्री लाइन को क्रॉस करती हुई 4 रनों के लिए वेलकम डीजे। और इस बीच ओवर की अगली गेंद अमित की सामना करेंगे आकाश, फ्लिक किया है, लेग साइड की तरफ में गेंद जा रही है, तेज तरार थ्रो और यहां पर एक और विकेट डाउन। वापस जाना होगा आकाश को रनआउट के रूप में। स्कोर अभी भी 41 रनों के योग पर रुका हुआ। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 41 रन्स ऑन दी बोर्ड। वेलकम डीजे। और नया बल्लेबाज इस समय मैदान में प्रफुल्ल, और 3 ओवर की समाप्ति पर टोटल स्कोर 45 रन्स ऑन द बोर्ड। राज अपनी टीम की तरफ से अंतिम ओवर लेकर आते हुए, एक नए लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस समय मैदान में प्रफुल्ल क्या कुछ करते हैं टीम के लिए, ये देखना काफी महत्वपूर्ण होगा। राज पहली गेंद लेकर तैयार अपने ओवर की प्रफुल्ल के लिए, और हल्के हाथों से खेलने की कोशिश। इट्स नो बॉल। अंपायर का डिसीजन आता हुआ, थैंक यू अंपायर। और स्कोर में इजाफा होता हुआ इस 1 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 46 रन्स ऑन द बोर्ड। इस बीच फिर से ओवर की गेंद लेकर तैयार प्रफुल्ल के लिए, खेल दिया है, तेज तर्रार शॉट खेलने की कोशिश, गेंद फ्लाइट पर सफार, फील्डर उसके नीचे, एक और विकेट डाउन और नो बॉल। ओ इट्स अ फ्री हिट, सॉरी इट वाज अ फ्री हिट। तो दोनों ही बल्लेबाज क्रीज में अपने सुरक्षित, और स्कोर बढ़ता हुआ 47 रनों के योग पर। 46 सॉरी। इस बीच राज की अगली गेंद खेल दिया है, थर्ड मैन की दिशा में गेंद जा रही है, फील्डर उसके पीछे और मिस फील्ड के रूप में एक और चौका ऐड होता हुआ स्कोर बोर्ड में 4 रन। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। और इस चौके की मदद से राइजिंग टीम का स्कोर
50 रनों के योग पर जा पहुंचा है। कॉन्ग्रेचुलेशन। और इस बीच अगली गेंद राज की खेल लिया है, मिडॉन की दिशा में गेंद जा रही है। फील्डर जब तक फील्ड करे, दोनों बल्लेबाज ने दौड़कर 2 रन कंप्लीट किए। एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों बल्लेबाजों के द्वारा। स्कोर जा पहुंचा है 52 रनों के योग पर 52 रन ऑन दी बोर्ड। तो अच्छी बल्लेबाजी, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। इस बीच अगली गेंद फिर से राज की और फिर से प्रहार करने की कोशिश। इट्स डॉट बॉल। तो ज्यादा से ज्यादा अभी डॉट बॉल निकालने की जरूरत है और ने टीम को इस बीच, क्योंकि स्कोर वैसे ही 52 रन हो चुका है। दोनों ही बल्लेबाज आपस में मंत्रणा करते हुए स्कोर अच्छा अर्जित किया है इस टीम ने, और देखना है कि अभी बाकी की गेंदों पे कितना स्कोर अर्जित कर पाते हैं। प्रफुल, इस बीच अगली गेंद प्रफुल के लिए खेल दिया है, बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है, हवाई सफर पर तैयार। 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर। वेलकम डीजे। और स्कोर टोटल 58 रन्स ऑन दी बोर्ड। तो अच्छी बल्लेबाजी इस समय टीम के द्वारा प्रस्तुत की जाती हुई प्रफुल्ल के द्वारा। और इस बीच एक और गेंद खेल दिया है लेग साइड की दिशा में, गेंद फ्लाइट पर सवार। 6 रनों के लिए बाउंड्री लाइन के बाहर। वेलकम डीजे। थैंक यू डीजे। तो राइजिंग टीम का टोटल स्कोर 64 रन ऑन दी बोर्ड। इस मैच को जीतने के लिए 65 रनों की आवश्यकता ऑर्नेट टीम को, और ये रन आपको मात्र 21 गेंदों में बनाने होंगे। सफर मुश्किल है पर नामुमकिन नहीं। थैंक यू। वेलकम डीजे। थैंक यू। थैंक यू राइजिंग टीम। और थोड़ा मिसकम्युनिकेशन की वजह से स्कोर में 2 रनों की कमी हो गई थी। तो टोटल स्कोर 66 रन ऑन दी बोर्ड और मैच को जीतने के लिए 67 रनों की जरूरत। थैंक यू राइजिंग टीम।
वन मोर अनाउंसमेंट, और इस एक और सूचना आपके लिए महत्वपूर्ण कि आपको जो स्कोर सामने वाली टीम ने अर्जित किया है, राइजिंग टीम ने, वो आपको मात्र 21 रनों में बनाने होंगे, 21 गेंदों में सॉरी बनाने होंगे आपको ये रन। तो ये आप ध्यान में रखकर बल्लेबाजी करनी होगी और ने टीम को। मात्र 21 गेंदों में ये टोटल रन आपको अर्जित करने हैं अगर आपको इस मैच को जीतना है। ये देखना काफी दिलचस्प होगा कि ऑर्नेट की टीम ये कर पाती है या नहीं। सामने एक विशाल काय स्कोर विशाल काय टीम के द्वारा दिया गया है। देखना काफी महत्वपूर्ण होगा किस तरीके की बल्लेबाजी करते हैं ऑर्नेट की टीम। और अब थँक्यू पवन पांडे याचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो। तर सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत या नागेशका क्रीडांगणावर। प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं ते म्हणजे रायझिंग स्टार या संघाने 66 धावा लावल्यात आणि 67 धावांचं टार्गेट ठेवले ऑर्नेट गॅलेक्सी या संघासमोर। आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले आनंद आणि अंकुल अशी सलामीची जोडी दाखल झाली आहे। पंचांचा इशारा आलाय, दोन्ही पक्षांना हार्दिक शुभेच्छा। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू प्रफुल्ल गोंदजी मार्कवर। ओ यावेळेस बिग हिट करायचा प्रयत्न झाला आहे पण 30 सर्कल मध्ये काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतं परंतु तो थोडासा खराब पाहायला मिळतोय। परंतु बॅकअप आहे तुषार सोनवणे यांचा आणि तुषार चोडमुळे होते तिकडे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत करण्यात आलंय। एक धाव या एक धावची स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज आनंद याला आपण बघू शकताय। 21 चेंडू मध्ये या धावा पूर्ण करायच्यात ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला आणि खरं तर मात्र मोठे फटके मारावे लागतील, चौकाने षटकांशी बोलावं लागेल। ओ यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रवीण भोईर थोडासा बंबल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहे आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलंय आपण बघू शकताय। आणि तत्पूर्वी या धावा मिळाल्या होत्या त्या म्हणजे 2 धावा। या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 3 या धावसंख्येवर। तर आनंद पुन्हा डाव करताना गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अगदी 15 ते 20 बॉलनंतर रनअप घेत असताना हॅम ऍक्शन खूप चांगले बघायला मिळते, फॉलो थ्रू खूप चांगला बघायला मिळतो गोलंदाज प्रफुल्लाचा। यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न परंतु दिशापासून बरकटला गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय। हा दिफेज वाईट बॉल। या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 4 या धावसंख्येवर। अगदी पहिले 2 चेंडू योग्य पद्धतीने चेंडू हाताळले होते। आपण बघितलं होतं खरं मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर तिसरा चेंडू आलाय वाईटच्या स्वरूपात। यावेळेस 9 चेंडू आ बैल मुझे मार अशी मात्र ताकद दाखवत असताना आनंद याचा चेंडू मात्र चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता षटकार। थँक्यू। तर म्हणजेच काय तर 7 धावा येतील, 9 चेंडू आणि षटकार बघायला मिळतोय। या षटकारच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या 11 या धावसंख्येवर। अंकुल अगदी हावी झालाय गोलंदाजावर, अगदी तुटून पडलाय की काय असं दृश्य या मॅच मध्ये बघायला मिळतं। पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ओ या फ्री हिटचा चेंडू अगदी इनफिल्डला मात्र क्लिअर केलाय, चेंडू निघून जातोय डीप इष्टाकावर रिझनला चौकाराकरिता।
चला पत्तू पॅकर्स आणि साने गुरुजी नाणेफेकी पुढे यायचं आहे. 4 धावा प्राप्त केल्यात. 15 धाव संख्या. यावेळेस पुन्हा एकदा जणू काही पॅलन बॉक्स मध्ये सेट होऊन आला की काय. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट पट्ट्या बाहेर सीमारेषा पार षटकार. तर काय चेंडू फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. पहिल्यांदा आपण बघितलं काऊ कॉर्नरला क्लिअर केलं, त्याच्यानंतर एक चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राबाहेर षटकार करता धाडलाय. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 21 धावसंख्येवर. अजूनही चेंडू किती बाकी आहेत तर 2 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत. धावसंख्या आहे 21 धावसंख्या. 21 धावसंख्या 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा डावकरातने ओ यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्र निवडलंय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर षटकाराकरिता अंकुलच्या बॅट मधनं. थँक्यू डीजे. 7च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 27 या धावसंख्येवर. खऱ्या तर मात्र अर्धा पल्ला पार केला जाईल आतापर्यंत अंकुलच्या बॅट मधनं. 27 धावा झालेत. शेवटचा चेंडू लास्ट गो. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळल्या जातोय. चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर चौकाराकरिता 1 बाउन्स 4 धावा. थँक्यू डीजे. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे 31 या आकड्यावर. म्हणजेच काय तर अर्धा पल्ला पार झालेला आहे. अर्धा पल्ला पूर्ण झालाय. जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट आहे. दर्पण आलेले आहेत सानगुजी स्पोर्ट्स संघाचे नाणेफेक करण्यासाठी. चला पत्तू पॅकर्स संगणक पाठवून द्यायचा आहे. विशाल पाटील राहुल येतोय नंबर 2 चा गोलंदाज. तर अंकुल 6 चेंडू मध्ये 28 या धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या 31 31 धावसंख्या पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट. आता मात्र पहिल्या षटकामध्ये हात खोललेले आहेत अंकुल या फलंदाजाने, परंतु अजूनही चेंडू बाकी आहेत. तर 15 चेंडू आणि 36 धावांची कदाचित गरज असेल, कारण 3 चेंडू पेनल्टीचे आहेत. त्यामुळे 18 चेंडू आहेत, परंतु आपण बघू शकतो 3 चेंडू जे आहेत ते कमी हाताळायचे आहेत रायझिंग स्टार या संघाला. म्हणजेच 15 चेंडू मध्ये 36 धावांची गरज असेल. राहुल गोलंदाजी मार करून येते नंबर 2 चा गोलंदाज.
अंकुल आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये 28 त्याच्या बॅट मधनं आल्यात. हा नक्कीच दोन्ही बाजूने एंडने खेळण्याची मुभा दिल्या आहेत. म्हणजेच काय तर दोन्ही संघांना समांतर न्याय दिलेला आहे. खरं तर मात्र चिंबोरा बॉईज या संघाने आणि चांगलं नियोजन बघायला मिळतं. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू हवेमध्ये प्रवीण भोईर यांच्याकडनं झाली आहे चुकी. झेल सुटलाय आणि जीवनदान दिले फलंदाज आनंद या खेळाडूला. म्हणजेच काय या चेंडूवर विकेट गेली असती तर फलंदाज नवीन आला असता आणि स्ट्राईक पासून दूर असता कदाचित अंकुल. म्हणजेच काय तर थोडाफार प्रेशर मध्ये जाणवतो रायझिंग स्टार हा संघ. आक्रमक रूप धारण केले अंकुल या फलंदाजाने. विकेट घ्यावी लागेल अंकुल्याची तर दबाव मिळेल तर म्हणजे ऑर्नेट गॅलेक्सी या संघासमोर. तर दुसऱ्या बाजूला अंकुल हार मानायला तयार नाहीये. ओ यार फक्त आणि फक्त डिफेन्स केले चेंडूला. चेंडू आपण बघू शकतो गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एकने धावसंख्या बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्ट्राईक फक्त आणि फक्त रोटेट केली आहे. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या 33 धावसंख्येवर. बघा नक्कीच मोठ्या खेळाडूची हीच ओळख आहे. बघा त्याने काय केलं स्ट्राईक फक्त आणि फक्त रोटेट केले कारण त्याला माहिती आहे दुसऱ्या एंडने आपण मारू शकतोय. त्यामुळे फक्त आणि फक्त त्याने सिंगलवर विश्वास दाखवलाय. यावेळेस पुढे येऊन माझा प्रयत्न. इथे मात्र काय बघायला मिळतोय चेंडू लॉंग स्टॉप रिझनला नाही थांबणार. लकी चौकार येतोय ऑर्नेट गॅलेक्सी संघातर्फे. चौकार तर या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 37 या धावसंख्येवर. अगदी पुढे आला होता फलंदाज. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की पुढे आला होता फलंदाज आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू अनसेटला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला गेला चौकाराकरिता. यावेळेस पुढे माझा पुण्याचा प्रयत्न. यावेळेस काय बघायला मिळतं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि पहिला हात बसला जातोय ऑर्नेट गॅलेक्सी या संघाला. गॉन आनंदच्या रूपाने अनसेटला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र लॉंग स्टॉप. यावेळेस पुढे माझा पुण्याचा प्रयत्न. थँक्यू डीजे. मिलन येतोय अगदी वन डाऊन मध्ये तो दाखल होतोय. नक्कीच त्याला साथ द्यावी लागेल अंकुल या फलंदाजाची कारण फलंदाज अंकुल चांगला आक्रमक रूप त्याने धारण केलंय. फक्त त्याला साथ द्यावी लागेल. पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर. ओ यावेळेस अपील केली आहे. अपील मध्ये नक्कीच उत्साह जास्त होता आणि लगेच पंचाने उचलून धरलाय लेग भुपूरच्या स्वरूपात. अजून एक धक्का फलंदाज बाद होतोय तो म्हणजे मिलन आल्या पावली माघारी परततोय. धक्का क्रमांक दुसरा. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. दहा चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज जिंकण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. राज येतोय. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी पायाला चेंडू ब्रश होतोय. अपील केली होती
परंतु पंच लेगबायच्या स्वरूपात ही धाव दिली जाते. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचते ती म्हणजे 38 धावसंख्येवर. थँक डीसी. 2 षटक समाप्ती झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रफुल्ल हाताळलं, त्यामध्ये तब्बल 31 धावा आल्या. त्याच्यानंतर राहुल याने कुठे ना कुठे कमबॅक करून दिले. त्याच्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 7 धावा आल्या, 2 गडी बाद केलेत. तर नंबर 3 चा गोलंदाज मिस्टर प्रवीण भोईर गोलंदाजी मार्कवर. या एंडने मात्र जास्तीत जास्त जमावे लागतील ऑर्नेट गॅलेक्सी या संघासाठी जर या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. धावसंख्या ती म्हणजे 38 धावा. 9 चेंडू 29 धावांची गरज. 9 चेंडू 29 धावा म्हणजेच काय तर या 6 चेंडू आहेत ना ते निर्णायक असतील. या 6 चेंडूवर धावा आल्या तर नक्कीच ऑर्नेट गॅलेक्सी हा संघ कुठे ना कुठे विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार संघ विचार करत असेल की या षटकामध्ये कमीत कमी ज्या धावा ज्या आहेत ना त्या रोखायच्या आहेत. यावेळेस पुढे येऊन माझा प्रयत्न, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज सेट बॅट्समन अंकुल याला परतावं लागेल. त्याची विकेट, मोठी विकेट, खऱ्या अर्थाने म्हणजे मोठा मासा गळायला लागलाय आणि अशा प्रकारे अंकुल हा फलंदाज बाद झालाय. चंदन येतोय नवीन बॅटर. अगदी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अंकुल हा खेळाडू बाद झालाय. स्ट्राईक त्याला हवी होती परंतु आपण बघितलं होतं राज थोडासा पुढे सरकावला होता आणि त्यामुळे तो बाद झाला अंकुल. यावेळेस अगदी दूर आणि चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू गेला निर्धाच्या स्वरूपात. चांगला चेंडू बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट गेले, त्याच्यानंतर दुसरा चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. यावेळेस फुल टॉप डिलिव्हरी, आबॅल मुझे मार असा संदेश दिला गेलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकार. थँक धावसंख्या पोहोचली जाते या षटकारनिशी 44 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा राईटम राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी पंजाब होत असताना यावेळेस बघा काय चेंडू हाताळलाय. फलंदाजाला वाटलं होतं की वाईट चेंडू जाईल परंतु तसं काय झालं नाहीये. चांगल्या चेंडूची समाप्ती झाली आहे. निर्धाव चेंडू. आता 23 धावांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यांनी चांगला झेल पकडलाय. संपलाय फलंदाज चंदन याचा खेळ.
भूपेन येतोय नवीन बॅटर खेळण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 44 धावसंख्या. चांगली गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू फेल या षटकातील प्रवीण भोईराचा. ओ यावेळेस अगदी दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात ते म्हणजे 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्यात आणि विकेट घेतले ती म्हणजे 1 विकेट घेतल्या प्रवीण भोईर या गोलंदाजाने. 3 चेंडू 23 धावांची गरज. तर ध्रुव पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. तर नाणेफेक केली जाते ध्रुव पाटील यांच्या शुभ हस्ते. तर जयेश येतोय. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मॅच जी आहे थोडीशी लांब चालली आहे ऑर्नेट गॅलेक्सी संघासाठी, परंतु पराभवाचे जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न असेल ऑर्नेट गॅलेक्सी संघाकडनं. यावेळेस चेंडूला अगदी दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र काय झालं ते पॉईंट क्षेत्रामध्ये पकडला जाईल आणि संपलाय फलंदाज याचा खेळ. फलंदाजचं नाव सांगायचं आहे. धावसंख्येचे जे अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजामार्फत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्विच चिट करण्याचा प्रयत्न झालाय. अपील केली होती परंतु पंचाने फेटाळलाय. निर्धा चेंडूची सांगता बघायला मिळते. 1 चेंडू 23 ची गरज. काय कमबॅक केलंय रायझिंग स्टार या संघाने. पहिल्या षटकामध्ये जरूर 31 धावा कुठल्या होत्या, त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली बघताय. अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळेस चेंडूला फक्त सोडून दिलं आणि अशा प्रकारे रायझिंग स्टार जुचंद्र हा संघ हा सामना जिंकतोय आणि ऑर्नेट गॅलेक्सी हा संघ या स्पर्धेमधून बाहेर पडला जातोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने 2 विकेट घेतलेत आणि फक्त 7 धावा दिलेत. तो आहे रायझिंग स्टार जुचंद्र संघाचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू मिस्टर राहुल, द मॅन ऑफ द मॅच. चला राहुल यांनी लगेच जायचं आहे मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. चला राहुल या लगेच मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचं लगेच.